ज्यावेळेस नक्कीच ज्यावेळेस आम्ही तुषार सर आणि त्यांचे वडील आणि या अगोदर सुद्धा बऱ्याचशा मित्र कंपन्या सुद्धा आपल्या ऑफिसला भेट द्यायच्या आणि सरचे जे काही गुरु आहेत आमच्या गावाजवळ एक महाराज आहेत तिथे आमची भेट झाली आणि अक्षरशः सरचं आणि आमचं बोलणं एक तासभर चाललं. त्यावेळेस सर कंपनी म्हणून नाहीये, एक मित्र म्हणून माझ्याकडे आले होते. ऑर्गॅनिक आमची माहिती, माझा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे रासायनिक खत आणि औषधे. आमचं जे काही दोघांचं दुःख होतं ते समदुःखी झाल्यासारखं झालं. ऑर्गॅनिक वरती भर ठेवला. आज गेले सर जे आपण बघितलं तो पाहण्याचा दृष्टिकोन आमचा होताच. त्यातल्या त्यात तुम्ही जे आता अन्न खाताय, जे काही औषधं तुम्ही या गावाच्या अंतर्गत घेताय, आता एक तुम्हाला फक्त माझा एक प्रश्न असेल, आता एक गावामध्ये कांगट आहे, आमच्याकडे गाजरगाव देखील म्हणतात. ह्या गावामधल्या कांगटावरती आपण औषध मारलं, त्या औषध गावात पडतंय की नाही पडत? पडतंय. बरं त्याच्यावर पडलं ते मरतंय, हे मरतंय का? यातलं औषध कुठे जाणार आहे? तुमच्या गुडघ्याच्या वाट्यामध्ये, तुमच्या लिव्हर मध्ये. त्यामुळे सरांचा आमचा प्रयत्न आहे. ठीक आहे, आता मार्केटमध्ये काय आहे, गव्हांच्या भरपूर जाती आहेत, गव्हाच्या भेसळयुक्त जाती सुद्धा आहेत. पहिल्यांदाच सरने माझ्याकडे न नाव घेता या केशव जात जी दिली, जी तुम्ही पाहताही, त्यांनी तरी 100% ऑर्गॅनिक वापरलं. मी 80% ऑर्गॅनिक वापरलं. थोडं बुरशीनाशक मला वापरावंच लागलं, कारण की विषय असा होता की मला माहिती नव्हती ऑर्गॅनिक किती 100% वापरल्याने काय होतं. आता माहिती पण भरपूर झाली, पण ही जी काही गावाची जात आहे मित्रांनो, यापेक्षाही जबरदस्त. आता काय होते, तोडकर आहे, हवामान अभ्यासक आहे, उद्या गावाबद्दल सांगतोय, कंपनीचा प्रचार करतोय, काय ह्या जातीपेक्षाही अधिक चांगल्या ती माझी सुद्धा जात आलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा सरांना मी दाखवलाय आणि माझ्या जातीपेक्षाही जबरदस्त ही पण जात मला दिसते आहे. आणि विषय असा आहे की दोन्ही जाती केशवच आहेत. मी कॉम्पॅरिझन साठी लावल्यात, एक अजितची पण लावली. खरं तर नाव घ्यायला नाही पाहिजे अगोदर कंपनीचं, पण मी लावलेलं आहे. मी शेतकरी नात्याने बोलतोय. मी अगोदर कंपनी सुद्धा ज्या बॅग लावलेल्या आहेत. मी प्रत्येक वेळेस पार्टिशन करतो. मी सरकीच्या बॅग सुद्धा पार्टिशन मध्ये लावतो प्रत्येक ठिकाणी. आता काय होतंय, सरांनी तर गहू लावलाय, एखादा बाहेरून म्हणून हे रान चांगले, त्याच्यामुळे ते गहू चांगला आलाय असं नाही. त्या गावाच्या बाजूला मी असा दुसरा पाटा पण लावतो, तिथे पण समजलं पाहिजे. तर हे झालं गावाच्या बाबतीत. गहू खूप नंबर 1 आहे, मी तुम्हाला इथे पण बोलणारच आहोत. पण ऑर्गॅनिकचं महत्व, काळाची गरज आहे. अणुबॉम्ब कोणाला माहितीये का? अणुबॉम्ब बद्दल ऐकलंय का? अणुबॉम्ब एका दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा काही क्षणामध्ये पूर्ण विध्वंस करतो. पण आपण हे रासायनिक खते का 1% 1% प्रतिवर्षाला आपण आपल्या पृथ्वीवरती टाकत चाललेलो आहोत. त्याचा विध्वंस तुम्हाला समजतोय. प्रत्येक घरामध्ये एक पेशंट कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा आहे आणि काळानुसार ही गोष्ट, आता टेम्परेचर वाढणं हे अणुबॉम्बचे लक्षण आहेत. आज टेम्परेचर 42 वरती आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे सुद्धा मंडपामध्ये बोलणार आहोत. पण एक सगळ्यात महत्वाचं म्हणून सांगते की ह्या बाबतीत तुषार सर असतील, आम्ही असतील, हे आमचे मिशन आहे. कंपनी राहिली बाजूला, पण शेतकऱ्यांच्या घरामध्ये ऑर्गॅनिक गोष्टी, ऑर्गॅनिक तंत्रज्ञान, त्याच पद्धतीने गिरे सरांनी जे चालू केले ते सुद्धा मला खूप आवडले. त्यांच्याकडनं सुद्धा मी मदत मागायला इथपर्यंत आलोय की ते कसं करायचंय मलाही ते सांगायला पाहिजे. कारण की मी जे हवामान तज्ञ असतात त्या गोष्टी मला माहित नसतात आणि त्या तुम्हाला आम्हाला माहित नसतात. पण प्रगतीशील जे काही शेतकरी आहेत त्यांनी ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. आणि मार्केटमध्ये जे चांगले, त्याला कुठलाही माणूस असू द्या, राजकीय असू द्या, कुठल्याही गोष्टी असू द्या, त्याला पाठिंबा हा दिला सुद्धा पाहिजे. आज तुम्हाला एक सांगतो, एमपी मधला म्हशीवाला आहे, तो 10 लिटर त्याच्याकडे दूध निघतं दररोज. ठीक आहे, पण 10 लिटर दूध मागल्यासारखं आमच्यासारखा एखाद्या त्याला भेटला की बाबा ह्या म्हशीचं दूध चांगलंय, मग त्याला दूध पडायला कमी. पुन्हा मार्केटमध्ये मग त्यांनी काय केलं, पाणी टाकायला सुरुवात केली, दूध केलं 15 लिटर, पण गिऱ्हाईक देखील 15 झाले. भविष्यात ते गिऱ्हाईक पुन्हा वाढले, 20 लोक झालेत. मग दूध आणायचं कुठून? मग जायचं संकेत गायचं दूध आणायचंय. संकेत गायचं दूध किती रुपयाला असतं?